नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी ची मुदत आता वाढवण्यात आलेली आहे। तर काय मुदत असणार आहे, याची तारीख किती वाढवण्यात आलेली आहे ते पाहूया। तसेच ज्यांना पती किंवा वडील नाहीयेत अशा महिलांसाठी सुद्धा सूचना दिलेली आहे। तर काय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर यामध्ये पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी मुदतवाढ। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे। याबाबत 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रियाची सूचना यापूर्वी देण्यात आली होती। परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-केवायसी प्रक्रिया ही वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे। या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। काय निर्णय आहे पहा, लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर पर्यंत ही वाढवण्यात आलेली आहे। तसेच ज्या पात्र महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-केवायसी करावे व त्यांची पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे। तर पहा, ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलांना वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट झालेला असेल तर त्याचे प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचा आदेश हा संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे हा जमा करावा लागणार आहे। याचे पोस्टर सुद्धा लॉन्च करण्यात आलेले आहे। तर यामध्ये पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र भगिनींनी त्वरित आपली ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे। तसेच विधवा किंवा एकल घटस्फोटित महिला असतील, तसेच ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत अशा महिलांसाठी सुद्धा आवश्यक तो बदल करण्यात आलेला आहे। तर आता वेबसाईटवरती बदल झाला तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल आणि नवीन पद्धतीने ई-केवायसी कशी करायची याबद्दलचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ हा बनवला जाणार आहे। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।